श्री स्वामी समर्थ. श्री स्वामींच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या आज्ञेनेच मी आपल्यासमोर एक संवेदनशील विषय घेऊन येत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो. तर गरुड पुराणात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याविषयी प्रश्न आणि उत्तरांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो. आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरीर सोडले आहे, म्हणजे आपल्याला मृत्यू मिळाला आहे. त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय. असे म्हणतात की त्यांना खूप वेगवेगळे प्रवास असतात, त्यामध्ये आपण सारखे आठवण काढत राहिलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो. याविषयी गरुड पुराणात असे सांगितलेले आहे की प्रथम आपला स्थूल देह म्हणजेच अन्नमय कोश गळून पडतो. पक्व झालेले झाडाचे फळ जसे आपोआप जमिनीवर पडावे अगदी तसेच. यावेळेस देहातील 10 प्राण क्रमाक्रमाने शरीरातून बाहेर पडताच आत्मा 4 कोशासह सूक्ष्म देह धारण करून बाहेर पडतो. तेव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहाभोवतीच हा आत्मा घुटमळत असतो. घरात रडारड सुरू होते. शेवटी स्मशानभूमीत या देहावर अग्निसंस्कार करतात. आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो, म्हणून याला अंत्येष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ. अंत्येष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हटले जातात त्याचा अर्थ असा असतो की मेलेल्या व्यक्तीला संबोधून मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो आणि तो हे सर्व पाहत असतो. तेव्हा त्या मंत्रांचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहिलेला नाही. तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात. आता तुम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळून टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात. जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेऊन प्रेताला अपसव्य म्हणजेच डावी प्रदक्षिणा घालतो. यावेळेस एका दगडाने खांद्यावरील मडक्याला एक छिद्र पाडतात. अशा 3 प्रदक्षिणा करून प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात. मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात. तेव्हा त्या माठाचा फट असा आवाज होऊन तो फुटतो. यालाच घटस्फोट असे म्हणतात. या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला, आता तुम्ही इथून जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामध्ये बांधतात. याला अश्मा असे म्हणतात. त्यानंतर प्रेताला जाळले जाते. आत्मा हे सगळं पाहत असतो. त्याला आपला देह जळताना पाहून वाईट वाटते. प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो. तो आत्माही आपल्यासोबत घरी येतो. मात्र तो फडक्यात बांधलेल्या आश्म्यावर बसतो, म्हणून फडक्यात बांधलेला आश्मा दाराच्या बाहेर ठेवतात. 10 दिवस हा आत्मा तिथेच बसलेला असतो. घरात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. याला नमस्कार करून आलेली मंडळी निघून जातात. घरातील माणसं आंघोळ करून इतर सोपस्कर उरकतात. पुढे काय होतं? आश्मा घराबाहेर ठेवतात. आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघून जातात. आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतीक. आता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो, पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती, म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक आत्मज्योत म्हणून पंथीमध्ये ती ज्योत 10 दिवस तेवत ठेवतात. कारण 10 दिवस आत्मा घराबाहेर आश्म्यावर असतो आणि 10 दिवसानंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. त्या 10 दिवसात अनेक नातेवाईक, मित्रमैत्रिणी, परिवार भेटायला येतात. घरातील मंडळी रडत असतात. आलेली मंडळी गेलेल्या व्यक्तीबद्दल घरात चांगलं बोलतात, बाहेर पडले की नको ते बोलतात. हे सगळं तो आत्मा पाहत असतो, ऐकत असतो. आपल्याबद्दल कोण खरं खोटं बोलतो, कोण काय बोलतो हे सगळं त्याला कळत असतं. त्यामुळं त्याला वाईट वाटतं. या 10 दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थींचं विसर्जन वाहत्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातून कलशासकट करावं. 10व्या दिवशी त्या आश्म्याला घेऊन घाटावर जातात. तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे, म्हणजे दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढावेत. या घाटावर जो विधी केला जातो तो म्हणजे काय असतो?
तर 10व्या दिवशी ज्या अश्म्यावर आत्म्याचा वास असतो तो अश्मा घेऊन घाटावर येतात, क्षौर करतात आणि त्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी संस्कार करतात. आता ते संस्कार काय असतात ते आपण पाहूया. मग एकाने शंका विचारली की क्षौर का करतात? तर त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा आपण एखादे पुण्यकर्म करतो, एखादे व्रत करतो, अनुष्ठान करतो, तेव्हा क्षौर करावे. कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्मे करावीत. आपण कळत नकळत दररोज अनेक प्रकारची पापं करत असतो आणि आपण केलेली पापे आपल्या देहात, आपल्या केसाला धरून घट्ट बसतात. म्हणूनच दर पौर्णिमेला आणि अमावस्येला क्षौर करावे. त्यामागचा दुसरा हेतू असा असतो की गेलेल्या माणसाबद्दलची कृतज्ञता, भावना, प्रेम मुंडन करून व्यक्त करण्याची प्रथा आहे. 10व्या दिवशी 3 पिंड करून त्याच्या शेजारी हा अश्मा ठेवतात आणि मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडामध्ये विलीन करतात आणि त्याला असं सांगितलं जातं की तुमचा देह जाळून टाकला आहे, तुमच्या नावाने क्षौर केले आहे, आता तुमचे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही, आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद्गतीला जा. अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजूला नेऊन ठेवतात. जर त्या आत्म्याची वासना कशातच राहिली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडाला शिवतो, अन्यथा तासनतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो आणि तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. कावळा आणि कुत्रा हे 2च प्राणी असे आहेत की त्यांना मृत्यू व आत्मा दिसत असतो. म्हणूनच तर कोणाच्या घरी काही विपरीत घटना घडणार असेल तर तिथली कुत्री भेसूरपणे ओरडतात, रडतात. कावळा शिवल्यानंतर मग सगळे त्या अश्म्याला म्हणजेच दगडाला अंगठ्यावरून पाणी देतात. याला तर्पण असे म्हणतात. मग एकाने विचारले की अंगठ्यावरूनच पाणी का देतात? तर त्याचे उत्तर असे आहे की देवाला ऋषी आणि पित्तर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. आपल्या हाताची 5 बोटं आहेत, त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट त्याला तर्जनी म्हणतात. ही 2 बोटे पित्तरांकरता वापरावीत. मधले बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्याकरता वापरावे. करंगळीच्या शेजारचे बोट अनामिका याने देवाला, गुरूंना, साधू संतांना गंध लावावे. म्हणूनच देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे. ऋषींना तर्पण करताना करंगळीच्या बाजूने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे आणि पित्तरांना अंगठ्याच्या बाजूने तिरपा हात करून पाणी द्यावे. मग एकाने विचारले की एक शंका आहे, हल्लीच्या धावपळीच्या जीवनात समजा जर आपल्या अगदी जवळचे कोणी निवर्तले आणि सुतक असेल तर सुतक असलेल्या व्यक्तीने सुतकात त्याचे व्यवसाय अथवा कार्यालयात जाऊन त्याचे कर्तव्य करणे जरुरीचे असेल तर त्याने करावे का? सुतकामध्ये घरातील देवपूजा आणि कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये, कुठल्याही देवळात जाऊ नये. मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही. आपला जो नित्य नियम आहे तो करावा. उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नामजप, कीर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही. नित्याची नोकरी, कामधंद्यास जायलाही हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये आणि 10 दिवस घराबाहेर पण जाऊ नये. सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये. चहा सोडून कुठलेही गोड पदार्थ खाऊ नयेत. दररोज आंघोळ करावी, मात्र कपाळाला तिलक लावू नये. अत्तर अथवा स्प्रे वापरू नये. नवीन वस्त्र परिधान करू नयेत. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत. 10व्या व 11व्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी. सुतकातील सर्व कपडे धुवावेत आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे. 11व्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली अथवा गंध लावावा. या आत्म्याला पुढील गती करता 11वा, 12वा आणि 13व्या दिवशीचे विधी कराव्यात. 14व्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी, खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे आणि शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरंजन लावून ठेवावे. शंकर ही मृत्यूची देवता आहे. आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी आणि कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी आणि खांद्यावरील उपरणे तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरंजन घरी आणू नये. श्री स्वामी समर्थ. बंधू भगिनींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा. तसेच
ही माहिती इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा. त्यायोगे सर्वांनाच योग्य मार्गदर्शन लाभेल. चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.